विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यात एक विशेष उमेदवारी जे आहे अर्ज घेतलेला आहे ते म्हणजे सचिन जगताप यांनी. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. आपण उमेदवारी अर्ज घेतलेला आहे, कशी पुढची रणनीती असणार आहे, काय नेमकं आपल्या भावना आहेत? प्रथमतः उमेदवारी अर्ज मी काय आणलेला नाहीये. नगरसेवकांचा आग्रह आहे. आमचे जे नगरसेवक आहेत सुरेशजी बनसुडे यांनी तो उमेदवारी अर्ज त्यांनी आणलेला आहे माझ्या नावावरती. आणि सगळ्याच नगरसेवकांचं असं म्हणणं आहे की आपण काकांच्या जागेवर उभा राहावा, आम्ही तुमच्यात काकांना पाहतो. आणि जो कुटुंबाचा जो ऋणानुबंध सगळ्या मतदारांशी आहे, जेवढे सगळे नगर जिल्ह्यातले मतदार जे आमचे जे नगरसेवक असतील प्रत्येक तालुक्यातले, तर मला कंटिन्यू त्यांचे सगळ्यांचे फोन आणि मी संपर्कात आहे सगळ्यांच्या. आणि त्यांचा आग्रह आहे की जसा आणि पहिली पण असा याचा इतिहास आहे की काका ज्यावेळेस पहिल्यांदा उभं राहिले होते तर एकीकडं जयंत ससानी त्यांना एक हाताला धरून होते आणि एकीकडे बबनदादा पाचपुते होते. तर तो किस्सा तर जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे. आणि त्यावेळेस देखील मी जिल्हा परिषदला होतो, संग्राम भैया पालिकेत होते. आणि एक मोठा ग्रुप जो आहे, जसं आज या ठिकाणी पालिकेत एक मोठा संच आहे मतदारांचा, तर त्याच पद्धतीने त्यावेळेस सगळ्या लोकांनी म्हणजे विरोधक अक्षरशः आधी जाऊन काकांना भेटले आणि एक हसून खेळून ते एक त्यांचं संभाषण झालं. आणि काकांचं एक आम्हाला ते एक चांगलं त्यावेळेस माहिती आहे की आमच्या नंतर जे सगळे जिल्हा परिषदचे आमचे सदस्य होते ते प्रमुख लोक सगळेजण त्यांना त्यावेळेस तिथं भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होते काका तुम्ही बिंदास राहा, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि त्यावेळेस जो चमत्कार घडला ते सगळ्यांनी पाहिलं की ह्या मतदानामध्ये एवढ्या मोठ्या फरकाने कधी कोणी निवडून येत नसतं. आणि तोच पायंडा त्यांनी पुढच्या इलेक्शनला ज्यावेळेस राष्ट्रवादीकडून लढले त्यावेळेस सुद्धा त्यांनी तेवढ्याच फरकाने तो निकाल काढलेला आहे. आणि आम्ही वरिष्ठांना आमची जी तयारी आहे तर ती काय आम्ही कायमच तयार आहेत. म्हणजे इलेक्शन तर आम्हाला काही नवीन नाही आहेत कोणते. आता एवढ्या सगळ्या इलेक्शनचा अनुभव असल्यामुळं आमची सगळी तयारी आधीच झालेली आहे. सगळ्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. सगळे मतदार आमच्याशी खुश आहेत की आम्ही उमेदवारी केली तर मग त्यांना आनंदच आहे. आणि सगळ्यांचा आग्रह आहे. दिवसभरात जे 30-40 फोन होतात, तर अकोल्यापासून तर थेट कर्जत जामखेडपर्यंत सगळे लोकांचे फोन आहेत, आग्रह आहेत. निश्चित त्यांनी संग्राम भाईंना देखील आग्रह केला आहे की तुम्ही भाऊंची उमेदवारी करा. आता घरात राजकारणात ते पुढं असल्यामुळं त्यांना शेवटी निर्णय सगळे तेच घेणार आहेत. वरिष्ठांची देखील मी आता इथं नगरला नव्हतोच, काल जस्ट आलोय मी, तर वरिष्ठांची सगळ्या पक्षाच्या आमच्या गाठीभेटी झालेल्या आहेत. तर योग्य तो निर्णय ते देतील. काय विश्वास वाटतो ज्या वेळेला समजा वरिष्ठांनी आपल्यावरती दाखवले विश्वास, तर पुढे कसं रणनीती असेल आणि किती विश्वास वाटतो? तशी आमची सगळ्या पद्धतीने लढण्याची तयारी आहे. आता जसं वरती त्यांचं जे आमच्या आपल्या आघाडी सरकारमध्ये जे त्यांचे निर्णय होते आणि त्याच्यावरती वरिष्ठ जसं सांगतील पक्षातून त्या पद्धतीने इलेक्शन करू. पण जर बघितलं तर भाजपकडनं देखील काही इच्छुकांनी अर्ज नेलेले आहेत. मग कुठेतरी महायुतीमध्ये त्याच्यामुळे अडचण होईल असं वाटत नाही किंवा काय नेमकी? कारण ही जागा जी होईल तर ते राष्ट्रवादीची जरी तुम्हाला तेच सांगितलं ना की काकांच्या काळात जो चमत्कार झालेला आहे तो आता देखील तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आता फक्त जे काही जे आपण म्हणतो की जे काही बोलणं असेल किंवा वरिष्ठांना जे निरोप द्यायचे ते संग्राम भाईंकडे देतील आणि त्यावेळेस आम्ही पाहू म्हणजे काय निर्णय घ्यायचा. एकूण जर बघितलं तर आता सचिन जगताप यांनी ज्या वेळेला उमेदवारी अर्ज घेतला त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत जी आहे तर ती आल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर.